खंडणी व धमकी प्रकरणातील तिघांना सशर्त जामीन। इचलकरंजी तारदाळ येथील आरसीएम ग्रुप या कापड कारखान्यात खंडणी मागणी, धमकी व तोडफोड केल्याच्या प्रकरणातील तिघा आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणी सम्राट घोरपडे राहणार तारदाळ यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे आरोपींनी हा परिसर आमच्या गँगचा असून कारखान्यातील मेडिंग काम आम्हीच करणार, अन्यथा दरमहा 30,000 रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली। तसेच काम करू दिले जाणार नाही, जीवाला धोका निर्माण होईल अशी भीती दाखवत वारंवार अडवणूक व फोनद्वारे धमक्या दिल्याचा आरोप आहे। याशिवाय आरोपींनी कारखान्यात जबरदस्तीने प्रवेश करून वॉचमन व कामगारांना शिवीगाळ व मारहाण केली, तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 308(5), 333, 351(2), 351(3) व 35 अंतर्गत गुन्हा दाखल करून सूरज शिर्के, सूरज गायकवाड आणि व्यंकटेश राजू पीव्ही यांना अटक केली होती। दरम्यान आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी न्यायालयात युक्तिवाद करत फिर्याद खोटी व उशिरा दाखल असल्याचा दावा केला। तसेच आरोपी कोणत्याही गँगशी संबंधित नसून त्यांच्याकडून कोणताही गुन्हा घडलेला नाही असा बचाव मांडला। पुढील तपासासाठी आरोपींना कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले। सरकारी पक्षाने जामिनास विरोध केला असला तरी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तिन्ही आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे। पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी। तारदाळ येथील आरसीएम ग्रुप कारखान्यातील काम आम्हाला न विचारता कसे काय घेतलास? सगळ्याच्या कारखान्यामध्ये जर काम करायचं असेल तर आम्हाला दरमहा 30,000 रुपये द्यावे लागतील। जर 30,000 रुपये नाही दिलेस तर तुला आणि तुझ्या कामगारांना कोणत्याही प्रकारचे काम आम्ही कारखान्यात करू देणार नाही। त्यावर अशी धमकी देऊन प्रसूत आरोपी यांनी कारखान्यामध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तेथील कामगार वॉचमन यांना मारहाण केली, ची फिर्याद सम्राट घोरपडे यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे दाखल केली। सदर दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी सूरज गायकवाड, सूरज शिर्के आणि व्यंकटेश पीव्ही या तिघांना अटक केली। या तिघांना अटक करून प्रस्तुत आरोपी यांना मे न्यायालयात हजर केले। मे न्यायालयात हजर करून मे न्यायालयाने प्रथम यांना पोलीस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली। न्यायालयीन कोठडीत प्रस्तुत आरोपी असताना त्यांच्या वतीने जामीन अर्ज दाखल करून त्यांच्यावर दाखल गुन्ह्याप्रमाणे त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, कोणत्याही प्रकारची मारहाण, शिवीगाळ, खंडणीची रक्कम मागणी केलेली नाही, कुठल्याही प्रकारची खंडणीची रक्कम स्वीकारलेली नाही, कोणत्याही प्रकारचे कारखान्यात घुसून नासधूस केलेली नाही, त्यांच्यावर दाखल कलम हे त्यांना लागू होत नाहीत, हे मे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन त्याच्यावर जामीन अर्ज मंजूर व्हावा याकरता विनंती केली असता मे न्यायालयाने प्रस्तुत आरोपी यांना सशर्त जामीन मंजूर केलेला आहे।